नमस्कार, मी माधव सावरगावे. साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्राचा या शो मध्ये बारामतीकरांचं मी स्वागत करतोय. सोबतच देशभरातले मराठी भाषिक लोक, महाराष्ट्रातील मतदार जनता हा शो पाहते, त्यांचंही मी स्वागत करतोय. आज अशा ठिकाणी आलोय की ज्या लोकसभा मतदारसंघाची चर्चा केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं काय की लोकसभा निवडणूक तर देशात सुरू आहे, सगळ्याच मतदारसंघाची चर्चा सुरू आहे, पण महाराष्ट्रातला असा एकमेव मतदारसंघ असेल की जिथं सत्ता विरोधक सगळे केंद्रस्थानी आहेत आणि तो मतदारसंघ आहे बारामती. तर या सर्व बारामतीकरांचं मी स्वागत करतोय या शो मध्ये. आणि बारामतीकर म्हणजेच बारामती लोकसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातील इथले नेते, त्याचबरोबर पदाधिकारी आणि बारामतीकर, त्याचबरोबर ग्रामीण भागातील लोकही सहभागी झालेत. त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ही चर्चा करत असताना गेल्या 5-10 वर्षामध्ये बारामतीचा विकास किती झालेला आहे असा प्रश्न पडायचा की नाही, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण बारामतीच्या विकासाचे दाखले देशभर जगभर दिले जातात आणि अनेकदा ते आपण ऐकलेलं आहे. तरी पण या निवडणुकीमध्ये सुरुवात करतोय की बारामतीच्या विकासाला गती देण्यासाठी इथल्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी 5 वर्षात काय काम केलेलं आहे आणि या पुढच्या काळात ते काय काय करणार आहेत. तर सुरुवातीला जातोय मी इथल्या खासदाराचे प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांच्या नेत्यांकडे. सांगा, आता उत्तर देण्याची वेळ आलेली आहे आणि मतदारांपर्यंत तुम्हाला हे पोहोचण्याची वेळ आलेली आहे. आज आमच्या ताईंच्या माध्यमातून खासदार निधीमधून ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते असतील, आपले मंदिराचं वास्तूंचं जीर्णोद्धार असेल. आज बघा तुम्ही, पवार साहेबांनी 1967ला पहिलं इलेक्शन झाल्यानंतर 72-73 साली सर्वात प्रथम त्यांनी MIDC आणली, शिक्षण संस्था, विद्याप्रतिष्ठान, बारामती ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट असेल, हे सर्व उभा केलं. आणि त्याच्यानंतर ताईंनी त्याच्यामध्ये लक्ष देऊन बाकीच्या गोष्टी वाढवून बारामती शहरातील जिथं जनतेला अडचण होती की बाबा TC कॉलेजच्या इथं रिंग रोड होता, म्हणजे तो रेल्वेचा पूल होता, त्याच्यावरती ताईंनी केंद्राकडनं मंजुरी करून हा समोर तुम्ही बघताय हा सर्व्हिस रोड. आज बारामती नगरपालिकेला रेल्वेनी 7,37,00,000 असे पैसे मागितले होते की बाबा त्याचं व्हॅल्युएशन. तर सुप्रियाताईंच्या एका पत्रावरती 1,30,00,000 व्हॅल्युएशन होऊन म्हणजे किती पैसे कमी झाले, म्हणजे ते तेवढ्या पट्टीत. आणि तो सर्व्हिस रोड आज जवळजवळ 6 ते 7 वर्ष झालं बंद होता. ताईंच्या एका पत्रावरती तो सर्व्हिस रोड पूर्ण झालाय आणि सर्व आता जनतेच्या मनात सुद्धा खुशीचं वातावरण. हा, तुम्ही सांगणार आहात. संत तुकाराम जो पालखी महामार्ग आहे त्याच्यासाठी सुद्धा केंद्रातून ताईंनीच निधी आणलेला आहे. त्यानंतर दौंड बारामती जो रेल्वे महामार्ग आहे, रेल्वे विद्युतीकरण आहे, ते सुद्धा ताईंच्या निधीतूनच झालेलं आहे. त्याचबरोबर महिलांसाठी ताईंचं अतिशय योगदान आहे. त्यामध्ये महिला बचत गटांची सुरुवातच मुळात ताईंनी केली आणि एक तळागाळातल्या महिलांना, सर्वसामान्य महिलेला एक रोजगार मिळवून देण्याचं जे कार्य आहे ते ताईंच्या माध्यमातून झालेलं आहे. एक बारामती तालुकाच नाही तर अख्खा महाराष्ट्र, अख्ख्या देशामध्ये ताईंचं अतिशय चांगलं कार्य आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की ताईच आमची हक्काची आहे आणि ताईच आमची महासंसद रत्न म्हणून जी जनतेपर्यंत पोहोचलेली आहे तीच यावर्षी सुद्धा ताईच निवडून येणार आहेत असा आम्हाला ठाम विश्वास आहे. बरोबर, ही ताईंनी केलेल्या कामाची पावती ते सांगतायत. इथे ताई विरुद्ध वहिनी असा स्पष्टपणे या लोकसभा निवडणुकीमध्ये आमने सामने अशी ही निवडणूक होणार आहे. आणि ती निवडणूक होत असताना ताईच्या प्रतिनिधींनी जी भूमिका मांडली आहे त्याचं उत्तर घेऊयात की मला सांगा, आता ताईंनी काय काय काम केलेली आहेत हे तुम्ही सांगितले. तुम्ही पण आत्ता 6 महिन्यापूर्वी, 6 पण महिने झाले नसतील ना, 6 महिन्यापर्यंत ताई सोबतच होतात. तर काय कामं केलेली आहेत त्यांनी सांगितलेली, काय केलेली नाहीत, या बारामती विकासाचे खरे हकदार कोण आहेत? पहिल्यांदा मी एवढंच सांगेल की निश्चितपणाने आदरणीय दादांना हे श्रेय जातं. बारामती तालुका असू द्या किंवा शहर असू द्या, या ठिकाणी किती निधी द्यायचा ही मर्यादा असते, परंतु आदरणीय अजितदादा यांनी एवढा बारामतीकरांसाठी विकास केलेला आहे की ते सांगता येणार नाही, एवढा मोठा विकास आहे. आज तुम्ही
आज तुम्ही विचार केला, आज मगाच काय त्या ताईंच्या गटांनी सांगितलं की पालखी मार्ग असेल, या बारामतीतील काही रोड असतील. मला एवढंच सांगायचंय की ही पालखी मार्गासाठी आदरणीय अजितदादा यांनी पाठपुरावा केल्याचे कागदपत्र आदरणीय दादांच्या ऑफिसला जाऊन बघितले पाहिजे. आदरणीय दादांनी काय विकास केला हे त्यांना माहित आहे. आज बारामती नगरपालिकेच्या माध्यमातून एकही विकास विद्यमान खासदार होते त्यांनी केलेला नाही. आणि खासदाराला निधी असतो किती ती तरी विचार करा. त्या विचारावर तुम्ही प्रगतीच्या मार्गाने तुम्ही ह्या विकास केला, तो विकास केला, ती तुम्ही तरी सांगा. आज कुठलाही विकास झालेला खासदारांनी कुठलाही केलेला नाही. जो काही विकास झाला असेल ती आदरणीय अजितदादा पवार यांच्याच मार्गदर्शनाखाली, त्यांच्याच नेतृत्वाखाली हा विकास झालेला आहे. ही मान्य बारामतीकर करत असतील तर निश्चितपणाने त्यांना देखील विचारा की तुमचा विकास बारामतीचा कुणी केलाय. ते सांगतायत की ताई कुठला हिकडला निधी आणलाय, तिकडला निधी आणलाय. 15 वर्षात कुठला निधी ताईंनी आणला नाही असं मला वाटतंय. ताईंना किती मर्यादा आहे ती पण त्यांना माहिती आहे. केंद्रात सरकार मोदी साहेबांचं आहे, मग इकडं पालखी मार्गाचा संबंध काय येतो? केंद्रात मोदी साहेबांचं सरकार आहे, मग केंद्रातून निधी आणायचा न आणायचा हा देखील विषय आहे. बरोबर. तुम्ही असं दादांचं नाव घेता की दादांनी विकास केला असं सांगतायत, ते म्हणतायत ताईंनी, पण सुरुवातीला ते बोलताना असं म्हणाले की ह्या विकासाची सुरुवातच साहेबांनी केलेली आहे. ते त्याच्याबद्दल काय? अहो साहेब, आम्ही साहेबांना आदरपूर्वक आम्ही मानतो, परंतु दादांनी केलेला विकास आहे साहेब. आज दादांनी केलेला विकास आहे. साहेब दिल्लीत होते. आदरणीय अजितदादा यांनी आज महाराष्ट्रात काम करत असताना, महाराष्ट्रात मंत्री उपमुख्यमंत्री अर्थ खात असताना या महाराष्ट्राला भरभरून निधी दिला आणि त्याच्याबरोबर बारामतीचा विकास केला. ही आपल्याला मान्य करावं लागेल. राष्ट्रवादीचे 2 भाग इथेच झाल्यानंतर ते दोघंही दावे करतायत की एक जण ताईंनी केलेला आहे, एक जण दादांनी केलेला आहे. नेमका बारामतीचा विकास झालाय हे मान्य आहे का? आणि दुसरं नेमकं कोणी केला? सर्वप्रथम साम टीव्हीच्या या टीमला, आवाज महाराष्ट्राचा मधून आम्ही हा आवाज जनतेचा आपल्यापर्यंत पोहोचवू इच्छितो की जे ताई आणि दादा यांच्यावर यांचे कार्यकर्तेचे बोलत आहेत की निधी आणला, एवढा निधी आणला. ठीक आहे, निधी आणला, पण खासदार म्हणून त्यांचं ते कर्तव्य आहे. आणि महाराष्ट्राचं सरकार असताना किंवा केंद्राचं सरकार असताना, केंद्रात ज्यावेळेस ताई खासदार होत्या तरी मागच्या वेळेसही आज गावभेटी दौरी करत असताना आम्हालाही जाणवतं की अनेक ठिकाणी वाड्या वस्त्यांवर जायला 8-8 किलोमीटरचे रस्ते देखील नाहीयेत. मग दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर अशा भागामध्ये मी आज दौरे केलेले आहेत की त्या ठिकाणी रस्ता नाहीये. मग 350 कोटीचा केंद्रातला सुद्धा निधी ताईंच्या माध्यमातून माघारी पाठवला जातो, परंतु खासदार म्हणून तो निधी त्या जनतेपर्यंत पोहोचवून दळणवळणाची पूर्णतः साधनं त्यापर्यंत पोहोचली गेली पाहिजेत. तसंच पाण्याचा प्रश्न सगळ्यात गहन जर कुठला जनतेचा प्रश्न आहे तर तो पाण्याचा प्रश्न आहे. आज 30 रुपये जार घेऊन पाणी जर प्यावं लागत असेल पुरंदर, बारामती, दौंड, मुळशी सारख्या ठिकाणी सुद्धा, तर मग हा प्रश्न आजपर्यंत सोडवला गेलेला नाही. त्यामुळे सर्वांगीण विकास झाला आहे का हा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांनीही त्यांच्या खासदारांना विचारावा किंवा जे इथले आमदार आहेत त्यांनाही विचारावा. जर नणंद भाऊजाईच्या ह्या वादामध्ये सामान्य जनता मात्र पिळवटलेली असते, कारण यांच्याच भाऊजाई आपणही सगळ्यांनी बघितलं की आज त्यांच्या बाजूने प्रचार करणाऱ्या भाऊजाई सुद्धा म्हणतात खावा कोणाचेही मटण आणि दाबा यांचे बटन, किंवा एक वाटी रस्सा आणि मग 5 वर्ष बोंबलत बसा. मग याचा अर्थ काय? सामान्य जनतेने मात्र ह्याचा आलेख काय घ्यायचा किंवा याचा प्रश्न आमच्यासारख्या अपक्ष असलेल्या उमेदवाराला पण पडतो की जर अशा पद्धतीने खाल्ल्या मिठाला जागणारी सामान्य जनता असते, भोळी भाबडी जनता असते, जर ओबीसी, वंचित, बहुजन, धनगर समाजाची वोट बँक यांना चालते, परंतु इथं बदललेला चेहरा म्हणून उमेदवार म्हणून चालत नाही, मग घराणेशाहीला कुठंतरी, या प्रस्थापित घराणेशाहीला विस्थापितांची ही लढाई म्हणून आम्ही आज मैदानात उतरलेला. बघा, बारामतीचा विकास जरी दावे केले असले तरी दौंड, इंदापूर या सगळ्या तालुक्यात, मावळमध्ये या सगळ्या तालुक्यांमध्ये परिस्थिती भयावह आहे असं त्या ताईचं म्हणणं आहे. मोठा विनोद इथं आम्हाला बघायला मिळतोय आणि विरोधाभासही बघायला मिळतोय. म्हणजे ज्या पक्षाच्या खासदार गेली 21 वर्ष होत्या, म्हणजे राज्यसभेचाही कालावधी तुम्ही पकडा, कारण ही 15 वर्ष आणि राज्यसभेची 6 वर्ष, म्हणजे 21 वर्षाचा कारभार ज्या पक्षाच्या वतीनं त्यांनी पाहिला तो पक्ष म्हणतो हे बिनकामाचे.
याच्यासारखा विरोधाभास दुसरा कुठं असूच शकत नाही. एवढा मोठा विरोधी प्रचार दुसऱ्या कुठल्या उमेदवाराचा पण असू शकत नाही. आणि दुसरीकडे ज्या पक्षाकडून लोक उभे आहेत ते सांगतात की आमच्या बारामतीचा विकास फक्त आम्ही केलाय. म्हणजे हे जे चित्र आहे आणि इथून आता आजची बातमी आहे आणि आपल्या सकाळला आहे माळशिरस नावाच्या गावातली आणि नाझरे धरणाचे आणि वेल्ल्याचे 3 गावांच्या 3 तालुक्यातल्या 3 बातम्या आहेत की आम्हाला गाव सोडून जायची पाळी आणू देऊ नका. आज सोनगाव पर्यंतचा जो परिसर आहे टँकर सुरू करा म्हणून लोकांच्या मागण्यात लोक विकत घेऊन टँकर घेत आहेत. आणि फक्त टँकर का सुरू करायचे नाही तर निवडणुकीच्या काळात जर टँकर सुरू झाले तर विकासाचा हा पोकळ दाव आहे हा इथल्या इथं 10 किलोमीटरवर फुटणार आहे जाऊन तो दिसू नये म्हणून हा प्रकार चाललाय. बरं दौंड तालुका आहे, इंदापूर आहे, पुरंदर आहे. मला इथं चर्चा ऐकायला मिळते फक्त बारामतीचा विकास. अरे बारामतीचा विकास म्हणजे बाकीच्या तालुक्यांनी काय करायचं. आज जर तुम्ही दौंड सारख्या शहरामध्ये गेला दौंडचं बस स्थानक जर पाहिलं आज त्या ठिकाणी गोल राऊंड नावाचा परिसर आहे जिथं सर्वसामान्य अख्ख्या दौंड शहरातली जनता विविध ठिकाणी जायचं असेल तर येऊन उभी राहते. तुम्ही इथं 64 कोटीचं एरोड्रम बांधले विमानतळासारखं. आज लोकांना जायला बसेस नाहीत. फटक्या तुटक्या बसेस एवढ्या छान तुम्ही बांधलेल्या बस स्थानकात ज्यावेळेस उभे असतात आणि पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात त्या लोकांना ऊन देत असतात. त्याला ना खिडक्या ना दार ना त्याची नीट व्यवस्था ना त्याला शीट कशासाठी हव्यात. याच्यापेक्षा छोट्या शेड बांधायला लोकांची अपेक्षा फक्त अर्धा तास तिथं थांबायला मिळावं म्हणून असते. बरोबर. तुम्ही बारामतीच्या विकासाचा हा पोकळ असा तुम्ही दावा आहे असं तुमचं म्हणणं आहे. ग्रामीण भागातली ही स्थिती आहे पण त्या स्थितीला कोण जबाबदार आहे. कारण इथे इंदापूर असेल किंवा पुरंदर असेल दौंड असेल त्या ठिकाणी पण वेगवेगळ्या पक्षाचे आमदार आहेत आणि मी जसं अभ्यासलोय की इथं आणि तिथं सगळा मतभेद आहे आणि आता तर निवडणुकीमध्ये तर फारच विचित्र स्थिती निर्माण झाली. साहेब फक्त 1.5 वर्षापूर्वी या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय अजितदादा इंदापूरला जाऊन दत्तमाव भरणे यांच्या ठिकाणी शेतकरी मेळावा घेतला होता. त्या शेतकरी मेळाव्यात बोलता बोलता ते बोलून गेले बघा माझ्या पक्षाचा जर आमदार निवडून नाही दिला ना तर विकास कसा होतो तुम्ही कर्जतला जाऊन बघा, विकास कसा होतो इंदापूरला जाऊन बघा आणि विकास कसा होत नाही हे दौंडला जाऊन बघा. हो तुम्ही पालकमंत्री आहात. पालक या शब्दाचा अर्थ तर तुम्हाला समजत असेल. पालकत्व ज्यावेळेस तुम्ही एखाद्या जिल्ह्याचं स्वीकारता हे काय एखाद्या गावाचं किंवा एखाद्या पक्षाचं किंवा एखाद्या परिसराचं नाही स्वीकारत तुम्ही संपूर्ण परिसराचं स्वीकारता. ज्यावेळेस पालकत्व तुम्ही स्वीकारता आज इथं 354 कोटी रुपयाचा नदीचा घाट तिथं बांधायचा घाट घातलाय. काय करायचंय तर नदीच्या परिसरामध्ये पर्यटन करायचं. आम्हाला मान्य आहे तुमचं पर्यटन बारामतीकरांना छान ठिकाणी जायला ठिकाणी सोय मिळाली पाहिजे. आज तुम्ही बाकीच्या गावांना बघा ना साधं 10व्याचा घाट नाही लोक सकाळी बसले. तुम्ही राहता कुठे. दौंड मध्ये राहता. हो तिथं आणि इथं बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं. काय वाटावं हे चित्र तुम्ही इथं दाखवा आणि दौंडचं जाऊन चित्रीकरण करून दाखवा लोकांचे डोळे या उघड. मुद्द्यावर परत येऊयात. तुम्ही हो का टाईट आहे मिसी टाईट आहे तयारी पण जोरात केली दिसते. पवारांच्या विरोधामध्ये ज्यावेळेस बोलायला कोणी धाडस करत नव्हतं त्यावेळेस दंड ठोकून पवारांना या ठिकाणी जाहीर बंड करणारा पहिला कार्यकर्ता मी आहे. मला विचारतात की तुम्ही 20 वर्ष पवारांच्या विरोधात काम केलं काय मिळवलं. मी त्या निमित्ताने एवढंच सांगतो की आज पवारांच्या विरोधामध्ये बाहेरच्या तालुक्यातील लोक येऊन या ठिकाणी धाडसाने बोलू शकतात. त्यांच्या विरोधामध्ये सर्वसामान्य घरातले उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. माझ्या 20 वर्षाच्या संघर्षामध्ये मी काय कमावलं काय गमावलं हा विषय नाही परंतु मी तुम्हाला छातीठोकपणे सांगतो की शरद पवार अजित पवारांची या ठिकाणची दादागिरी मी संपुष्टात आणलेली आहे. पहिल्यांदा हे जाहीरपणे मी तुम्हाला सांगतो. दुसरा मुद्दा विकासासंबंधी सांगितलं जातं. 50-50 वर्ष तुम्ही राजकारणामध्ये आहात. 50-50 वर्ष तुम्हाला कुणीही प्रतिस्पर्धी नाहीये. तुम्ही महाराष्ट्रात देशात राजकारण करता. चिमूटभर विकास केला त्याची टिमकी कशाला वाजवली पाहिजे. बरं हा विकास तुम्ही जो करता त्या विकासाच्या पाठीमागे दूरदृष्टी आहे का. कुठलाही विकास करताना दूरदृष्टी असली पाहिजे. हा विकास जो आहे हा बेगडी विकास आहे आणि हा विकास करताना लोकांच्यावर एवढं मोठं बालंट असतं एवढं संकट असतं. कुणाची जमीन जाते कुणाचं घर जातंय कुणाचं दुकान जातंय कुणाचा प्रपंच रस्त्यावर येतोय याची कुणाला खात्री नसते. भर दिवाळीच्या वेळेस तुम्ही रस्त्याची डागडुजी करण्यासाठी रस्ता वाढवण्यासाठी जो गोरगरीब माणसांच्या ह्याच्यावर बुलडोजर चालवत असाल आणि दिवाळीच्या ह्याच्यामध्ये त्यांचं फराळ त्यांचं सामान त्यांचे कपडे हे जर रस्त्यावर टाकत असाल एखादं झोपडं मोडतात आणि त्या ठिकाणी बाळंतपण आलेली पोरगी झोपडं मोडल्यानंतर रस्त्यावर बाळंतपण होतं तिचं यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं. हा विकास जो आहे हा विकास शाप आहे का उशाप आहे हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. हा विकास म्हणजे हा विकास नाही हा बारामतीवर चाललेला विकासाचा विनाशाचा वरवंटा आहे. दुसरं तुम्हाला सांगतो रस्ते करतात
रस्ते करताना यांना अक्कल पाहिजे की रस्ते करताना पाणी जे वाहतं त्याला अंडरग्राऊंड ड्रेनेज असलं पाहिजे, पाणी वाहून जायची सोय असली पाहिजे, असं काहीच नसतं. बरं, हे ज्यावेळेस काम चालू करतात, काम चालू करताना त्याची क्वालिटी किती आहे, क्वांटिटी किती आहे, त्याला निधी किती आणला याचा कोणाला काय मिळ नसतो. यांच्या कंपनीतले जे ठेकेदार आहे हे सांभाळण्यासाठी सगळं चालू असतं. दुसरी गोष्ट अशी की आता हा समोरचा रस्ता आहे आपला. आता हा रस्ता तुम्ही जाताना बघा, आपण त्या नगरपालिकेच्या समोरचा जर रस्ता बघितला, या ठिकाणावर रस्ता, या ठिकाणावर रस्ता, 4, 5, 6 रस्ते एकमेकाला मिळतात. सिग्नल नाहीये, तिथं ट्रॅफिक पोलीस नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी की तो रस्ता जो आहे, एक पूल बांधला, नवीन पूल बांधला, उद्घाटन नाही झालं आणि ते पाडून टाकला, दुसरा पूल बांधला. तो पूल बांधला टिकडी सारखा. एक मीटर जर रस्ता पूल वाढला, 1 मीटर 45 मीटर स्लोप द्यावा लागतो. 1.5 मीटर रस्ता वाढला, तुम्ही स्लोप दिला, डोंगरावरून उतरल्यासारखं यावं लागतं. ऍक्सिडेंट, आम्ही त्याला भुलभुलाय चौक नाव दिलं, भुलभुलाय रस्ता नाव दिलं. आणि स्पेसिफिक मुद्द्यावर येऊयात. तुम्ही बघा, बारामती शहराचा विकास हा फुगवटा आहे असं थेट उमेदवारांचं म्हणणं आहे. आणि सोबतच ग्रामीण भागातली परिस्थिती फार भयावह आहे. म्हणजे या मतदारसंघामध्ये जे तालुके येतात तिथं पिण्याच्या पाण्याचा संघर्ष करावा लागतो आणि अत्यंत बकाल स्थिती दौंडची आहे असं सांगितलं जाते. तुम्ही उत्तर देणार? कोण उत्तर देणार? हा, बघा, आता पाणी मिळत नाही ग्रामीण भागामध्ये. पाणी हा फार पूर्वीपासूनचा प्रश्न आहे. आता सगळीकडेच मागच्या वर्षी सुद्धा पाऊस कमी झालेला आहे. आपल्या भागातली धरणं सुद्धा आटलेली आहेत. प्रॉपर ग्रामीण भागच नाही, शहरी भागामध्ये सुद्धा आता थोडा पाण्याचा प्रॉब्लेम आहे. परंतु जितक्या प्रयत्न करून पाणी देता येईल ह्याची सोय आमच्या आदरणीय खासदार सुप्रियाताई आम्ही रोज बघतोय की त्या पद्धतीने त्या गावातल्या पदाधिकाऱ्यांची किंवा तिथल्या अधिकाऱ्यांना त्यांची भेट घेऊन त्यांना जेवढं पाणी देता येईल उपलब्ध करून तेवढी त्यांनी सोय चालू केली. पाण्याचा पाऊस कमी झाल्यामुळे आता ह्या इकडं भागात सुद्धा अडचण आहे. परंतु दादांनी आज डावा उजवा कालवा हे पाणी आम्हाला शेतकऱ्यांना तर येतंय. जिरायत भागातला प्रश्न आहे, 450 कोटी रुपये दादांनी आता टाकलेले, त्याची पाईपलाईन चालू आहे. कसं आहे, तुम्ही उद्या सांगितलं की उद्या होत नसतं, त्याला टाइम लागतो. त्या येणाऱ्या काळात सर्वांना पाणी मिळेल. आता विकास रस्ते केले म्हणजे विकास केला का? आणि पाणी नाही प्यायला दारू तर आहे ना, दारूच्या कंपन्या यांच्याच आहेत की. पाणी नसलं तरी चालतंय, दारू आहे बारामतीत. विकास केला तर रस्ता केला म्हणतात. रस्त्यावर गरीब माणूस जीवू शकतो का? नाही. झोपू शकतो का? नाही. आणि दोन्ही गटात सलमान खान जास्त आहेत, त्यामुळे गरीब जर झोपला तरी सोडणार नाहीत. 97 लाख रुपयाचं टॉयलेट बांधलंय. हे जे विकास केला म्हणतात ना, ह्यांनी विकास केलाय. हा विकास कोणी केला असेल? कारखाने तर कोणी जातकानी एक उभा केला, इकडं कोकरेनी देवकतेने उभा केला, कॅनल इंग्रजांनी आणला आणि हिताची बारामतीत पाणी आलं. ही मागासवर्गीय नगराध्यक्ष असणाऱ्या सुनील पोटे आणि भारतदादा आयवळे यांच्या काळात पाणी आलं. हे म्हणतात आम्ही केला, पाणी त्यांनी आणलं, त्यांचं काय सांगत नाही तुम्ही. आणि मी बहुजन समाज पार्टीची ही निवडणूक लढवती, ही बारामती लोकसभेतल्या जनतेचा अपमान होतोय म्हणून. आणि शिवतारे बापू, हर्षवर्धन पाटील ह्यांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आम्ही निवडणूक लढवतोय. त्यांनी जरी मॅन केलं असेल तरी त्यांच्या अपमानाचा बदला बहुजन समाज पार्टी घेणार आहे. कारण की भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झालीत, पण आम्हाला शेतकरी पुत्र म्हणून लाईट गेली म्हणून आंदोलन करावं लागतंय, पाणी मिळत नाही म्हणून आंदोलन करावं लागतंय. नवे तर इथं संचालक सुद्धा आहेत, उसाला दर मिळावा म्हणून सुद्धा आम्हाला आंदोलन करावं लागतंय. म्हणजे आम्हाला ही लाजिरवाणी गोष्ट आहे. एकीकडे ह्या लोकशाहीमध्ये आता खासदारकीचं इलेक्शन आहे, इथं रस्त्याचा किंवा विजेचा प्रश्न न घेता तुम्ही देशाच्या प्रश्नावरती बोललं पाहिजे. तुम्ही आयात निर्यातीचे धोरणं सुप्रियाताईंनी आतापर्यंत काय राबवले हा माझा त्यांना प्रश्न आहे. खरं तर या ठिकाणी प्रत्येक भारतातील खासदाराला माझा प्रश्न आहे. मग भाजपचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, काँग्रेसचे असतील, तुम्ही कुठल्याही खासदार असा, पण आम्हाला आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती तिथं किती बोलला तुम्ही ह्याचा एकदा तुम्ही आढावा दिला पाहिजे. कांद्याची निर्यात बंदी करता, शेतकरी मरतोय. द्राक्षाची निर्यात बंद करता, अरे तुम्हाला बांगलादेश सारखा सुद्धा द्राक्षाच्या 20 किलोच्या कॅरेटवरती 1200 रुपये एक्साईज ड्युटी लागते. तुम्हाला नेपाळ सारखा सुद्धा देश तुमच्याकडे डोळे वटरून बघतोय. तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. काय चाललंय आपल्या देशामध्ये? अरे एकीकडे टोमॅटोला 200 रुपये किलो पाकिस्तानमध्ये दर होता आणि आम्ही इकडे लाल चिखल झाला म्हणून टोमॅटो वतून देत होतो. ह्याच्याकडे तुमचं आमचं लक्ष नाही. दुधाचा प्रश्न बघा, अरे 20-22 रुपयावरती दूध आलंय. पाण्याची बाटली तुम्ही 20 रुपयाला विकताय आणि दुधाचा दर प्रति लिटर 25 रुपयावरती आहे. म्हणजे उत्पादन खर्च शासन सांगते 42 रुपये आणि शेतकऱ्याला दूध किती, दुधाचा दर किती?
25 रुपये. अरे असलं राजकारण आता आपण थांबवलं पाहिजे. कृषीप्रधान देश आहे, शेतकऱ्याच्या प्रश्नावरती राजकारण झालं पाहिजे. राम मंदिर बांधून आमचा विकास होणार नाही, जाती जातीमध्ये तुम्हाला विभागून आमचा विकास होणार नाही. खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचे प्रश्न सोडवले. कृषीप्रधान देश आहे, कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्न ज्यावरती अजिंठ्यावरती त्याच वेळेस आपला देश हा सुखी होईल. इंग्रजांनी जेवढा, मी दिलगिरी व्यक्त करतो, इंग्रजांनी जेवढा विकास केला 150 वर्षामध्ये, मला मान्य आहे इंग्रजांनी भारताला लुटलंय, पण 150 वर्षामध्ये जेवढं इंग्रजांनी लुटलं नाही एवढं 75 वर्षामध्ये या राज्यकर्त्यांनी लुटलेलं आहे. महागाई प्रचंड वाढलेली आहे. जे तुम्ही दावे 2014 2016 केले होते, 2019 केले होते, त्या कितीतरी पटीनं महागाई वाढले. त्यांचा पहिला प्रश्न आहे, ती कधी कमी करणार, का कमी होत नाही? सर, महागाई वाढली असं म्हणताच येणार नाही. ज्या पद्धतीने देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भारत देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या शासकीय योजनांचा सुद्धा बोला की विविध प्रकारच्या योजनांचा सुद्धा आपण महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये आपण हे शासकीय योजनांचा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि उज्ज्वला गॅस असेल, पंतप्रधान आवास योजना असेल, आता विश्वकर्मा असेल, किंवा काय त्याला म्हणू शकतो आपण, कुठली म्हणजे हे सगळे केलेत. महागाई पण पोहोचवली म्हणायचं असेल, पण त्यांच्या शब्दात तोंडात येत नाही. महागाई वाढले का? नाही नाही. गॅस कितीला आहे? 1000 रुपयाला आहे. पूर्वी कितीला होता? अहो, त्या गॅस वाढलाय ठीक आहे, पण बाकीचा इन्कम पण वाढलाय ना, पगार पण वाढलाय, ते पण वाढले ना. पगार सगळे म्हणतात महागाई वाढली, त्या प्रमाणात सर्व काही महागलं की सगळ्याचे रेट पण वाढलेले आहेत. आज पगार म्हणलं तरी पगार पण सगळ्यांचे वाढलेले आहेत. MIDC मध्ये पगार वाढलेले एकाही कागदीपत्री दावायचं, एकाही कंपनीतलं दावायचं, कुठल्या कंपनीतलं पगार वाढलेलं दावायचं, कागदीपत्री दावायचं, कुठलंही. सरकारनं बेरोजगारी कशासाठी तुम्ही मेळावे घेतले, कशासाठी मेळावे घेतले? युतीच्या सरकारने मेळावा रोजगार कशासाठी? बसमध्ये मुलं आणले 10वीतली, ज्या मुलाचं 18 वय नाही, तुम्ही ते मुलं आणली मेळाव्यासाठी, कशासाठी? कुठल्या कंपनीत किती नोकरी दिली आता? 196 सहकारी कारखाने राज्यात आहेत. त्यातलं माळेगाव असेल, सोमेश्वर असेल, भवानगर असेल, तिन्हीचं नेतृत्व दादा करतात. आणि उच्चांकी दर हा तिन्ही कारखान्यांनी दिलेला आहे. मार्केट कमिटी 307 महाराष्ट्रात कार्यरत आहेत, पण बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका लेवलची जिल्हा लेवलच्या पण उत्पन्नापेक्षा 5 नंबरला राज्यात आहे. म्हणजे सर्वांगीण विकास, शेतकरी असेल, कामगार असेल, सर्व घटकांचा विकास दादांनी केलेला आहे. कुणी काय आरोप केलं तर इथं धान्याचा उच्चांकी बाजारभाव बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती निघतो. 25,000 रोजगार ह्या MIDC मध्ये दादांच्या रूपाने आज मुलं काम करतायत. सर्वांगीण विकास दादांनी केला, विकास केलाय. हे जे म्हणतात ना, थांबा, शेतकरी संघटना 543 लोकसभा मतदारसंघ आहेत, त्यांनी लढवावं ना, त्यांचं सरकार आणावं ना. शेतकरी फक्त यायचं, तेवढ्या पुरतं बोलायचं. दादांनी जिल्हा बँक असू द्या, आज आशिया खंडात पुणे जिल्हा बँक दादाच्या नेतृत्वाखाली काम करते, आशिया खंडात त्याचा डंका आहे. हा लक्षात. जे यांनी शेतीचं सांगितलं 3450 मागच्या वेळेस अजितदादांनी 1 नंबरचा जिल्ह्यात भाव दिलाय ऊसाला. दुसरी गोष्ट, दुधाला 5 रुपये अनुदान दिले, पाण्याचं भरपूर आहे. आणि आता केंद्र सरकारने 250 रुपये ऊसाच्या दराला रेट वाढवून दिलेला आहे. आम्हाला कंपन्यामधल्या अजून पगारवाढ झालीच नाही. हे एका बाजूनी सांगतायत की पवार साहेबांनी कंपन्या आणल्या, आणि दुसऱ्या बाजूने सांगतात की आम्हाला पगारी वाढल्या नाही. मग 7वा वेतन आयोग लागू झाला नाही हे नाही सांगितलं का? मग ऐका निम योजने, ऐका निम योजनेत 10,000 लोकांच्या नमो योजनेतनं केल्या का नाही? नमो योजनेतून केल्या. गेल्याच आठवड्यात नमो योजनेतून ती लागू, 10,000 लोकांना लागू झालंय. त्याच्यामुळं विरोधकांनी काय विरोध करायचा हे आम्हाला देणं घेणं. नुसता विरोधाला विरोध करायचा, मात्र ऐका, नुसता विरोधाला विरोध करायचा आणि इलेक्शन झालं की परत पवारांच्या दादांच्या मांडीला लावून बसायला हीच लोक असतात. मला भाजपवाल्यांना नमस्कार करावा असं वाटतं. हेच भाजपवाले गेले 6 महिन्यापूर्वी इथं कॅनलचं अस्थिरीकरण चाललं होतं, ते फक्त निवेदन घ्यायला गेले होते की अस्थिरीकरण करू नका, बोरला पाणी येत नाही. त्यावेळेस इथले नामदार, माजी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री काय म्हटले होते माहितीये का त्यांना?
आली चित्रबा आडवी आमच्या आणि हे तरी येतात. मला आश्चर्य वाटतं म्हणायचं, राहुल कुल्ला म्हणायचं, ह्यांना राजकारणाचं काय त्यांना नमस्कार इथूनच करा असं वाटतं बाबा. आश्चर्य एवढा खालच्या बाजूचा त्यांचा अपमान करून सुद्धा ते आता घड्याळाचा जर प्रचार करणार असेल त्यांना नमस्कार काहीच बोलू इच्छित नाही. म्हणजे स्वाभिमान वगैरे काही म्हणा नाही. ज्यांचे नेते त्या बाईला पांढरी पाल म्हणत होते, त्या बाईच्या मुलाच्या ते बाई त्या उद्धव ठाकरेंच्या मांडी लावून बसते. आता ते चालतं तुम्हाला काँग्रेसवाल्यांना. सुप्रिया सुळे खोटा प्रचार करतात. हेच काँग्रेस सुप्रिया सुळे म्हणायच्या की काँग्रेसनी शाळा बांधल्या त्या शाळेमध्ये मोदी शिकले. आता गडकरी रस्ता बांधला त्या रस्त्यावर तुम्ही जात नाही का? तुम्ही विनत जाता का वरनं? त्या रस्त्यावर सुप्रिया सुळे जात नाहीत का? सुप्रिया सुळे आता गल्लीबोळा दिसायला लागल्या. चौका सुप्रिया सुळे 2 वेळा दिसतात. आता 10 वर्ष कुठं होत्या? चहाच्या गाड्यावर चहा पिताना सुप्रिया सुळे दिसतात. कुठं होत्या? दावे प्रतिदावे. गडकरीच्या नाहीत. आणि हे सांगतात पीडीसी बँके पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने व्याजात सवलत दिली म्हणतात. मागं 3 वर्षापूर्वी बोर्ड लावले 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देऊ, तर त्याचे नुसते बोर्ड लावले. आमच्या शेतकऱ्याचे पैसे व्याजात कापून घेतले. त्यावेळी सगळ्या शेतकऱ्यावर अन्याय झालाय. आणि अजून एक तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगतो. सुप्रिया सुळे हा बारामतीच्या लेख आहेत. सुप्रिया सुळे ह्या लेखीला आनंदाने पाठवा. हे सातत्याने दोन्ही पक्ष म्हणतात की विकास केला. परंतु या ठिकाणी ज्या कंपन्या आहेत ना सर, त्या ठिकाणी 80% भूमिपुत्र घ्यायचे असतात. तरी देखील या ठिकाणी बाहेरची लोक या भूमिपुत्रांना सोडून या ठिकाणी कामाला घेतलेले आहेत सर. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आताच त्या ताईंना म्हणलं की गॅस दर वाढलेला आहे आणि लोकांची पगार पण वाढलेले आहेत. परंतु माझं म्हणणं सर असं आहे, गॅस दर वाढलेला आहे त्याच काळामध्ये ती देखील विरोध करत होती गॅस दराच्या संदर्भातला, आणि महागाईच्या संदर्भात देखील तेच रस्त्यावर आले होते. आणि आज काय म्हणतात आहेत की गॅस दर वाढलाय परंतु लोकांचं उत्पादन देखील वाढलेलं आहे. परंतु तुम्ही सगळ्यांनीच बघितलेलं आहे की हे रस्ते होते त्यावेळेस म्हणजे महागाईच्या संदर्भात आणि चुलीवरती मागणी ह्या लोकांनी केल्या होत्या. त्यामुळे ही आता काय झालं माहिती का, बीजेपी सोबत आलेले आहे आणि त्यामुळे हे सगळं हे करायचं काम चाललेलं आहे. बारामतीचा विकास काय झालेला नाही. या ठिकाणी असणाऱ्या दलित वस्त्या भागात झालेल्या आहेत. एसटी स्टँडचं काम जे तुम्ही म्हणताय की विमानतळासारखं एसटी स्टँड बांधलेलं आहे, त्या एसटी स्टँडची जी जागा आहे ती महारवतनाची जागा आहे. आणि ती महारवतनाची जागा त्या महार लोकांना जी आहे नुकसान भरपाई न देता ती ताब्यात घेतलेली आहे. आणि ती जागा जी आहे ना आजही महारांच्या नावावरती आहे. मुद्द्यावर घेतो एक येतो आणि तुमच्याकडे येतो. आता तुम्ही म्हणले महागाई झाली नाही आणि तुम्हीच चूल पेटून आंदोलन करत होते म्हणे. नाही आम्ही आंदोलन कधी ऐका 1000 रुपये गॅस आहे परंतु त्यात पण 200 रुपये सबसिडी दिलेली. आज महिला बारामतीच्या आहेत तर त्या आज घरोघरी जाऊन धुनी भांडी करत होत्या. पण कंपनीच्या या MIDCच्या माध्यमातून सर्व महिलांना आमच्या टेक्सटाईलच्या माध्यमातून आम्हाला 15 ते 50,000 रुपये पेमेंट देतात. तिथं प्रश्न असा आहे, त्यांनी सांगितलं ऐका ना, त्यांनी सांगितलं की तुम्ही भाजप विरोधात गॅस निषेधार्थ महागाई विरोधात आंदोलन केलं होतं. खरं आहे का? 200 रुपयांनी गॅस कमी केला आणि उज्ज्वला गॅस आम्ही सगळ्याला फुकट दिला. आता सुद्धा आम्ही तेच काम करतो. उज्ज्वला गॅस देण्याचं घरोघरी ज्यांची ऐपत नाही ना गॅसची त्यांना आम्ही मोफत गॅस देतो. मोफत टाकी पण उज्ज्वला गॅस नाही, ते गॅसच्या महागाईच्या संदर्भात आंदोलन तुम्ही करत होते. 200 रुपयांनी गॅस आमच्यामुळे कमी झाला ना. आमच्यामुळे 200 रुपयांनी गेले 200 रुपये हे खरंच आंदोलनात होते का? होते रस्त्यावर चुली ठोकून यांनी भाकऱ्या थापून असं केलं गॅसची महागाई झाली म्हणून. आणि याच उज्ज्वला योजनेच्या नावाखाली मोदी सरकारचा जुमला सरकार म्हणून आम्ही उल्लेख करतो. कारण सबसिडी एकदा आली त्याच्यानंतर परत सबसिडी नाही. आणि आज सांगायचं तर गॅसचे दर 2014ला 450 वरून आज 1200 वर गॅसचा दर गेला. तर सर्वसामान्य महिला आज ग्रामीण भागात चुली समोर दूर डोळ्यामध्ये घेत ह्या चुली फुकत असतात. मग याचा अर्थ काय बरं का? कसं आहे माहितीये का, या मोदी सरकारने जर थोडं ऑब्झर्वेशन केलं तर आतापर्यंत सर्वसामान्य माणसं सगळे कर्जबाजारी झाल्यात. आजपर्यंत सगळ्यात मोठा आलेख आहे आपल्या भारत देशातील सर्व युवक. आज जर इथं सगळी लोक बघितले ना आणि ग्रामीण भागात जाऊन जर तुम्ही सर्व्हे केला त्या सर्व्हेमध्ये सर्वात जास्त कर्जबाजारीपणाचं प्रमाण वाढले. कशामुळे वाढले? ते मोदी सरकारमुळे. आणि ही बाजारीपणा करतात ना सुनेत्रा वहिनी सुप्रियाताई. काय नाही सुनेत्रा वहिनी नाही, सुप्रियाताई नाही, कल्याणी वाघ म्हणून आम्ही सगळे मतदान करणार आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. या ठिकाणी रिलायन्सचा एक कारखान्यात होता शेटपळगड येथे. रिलायन्सचा उद्घाटनाला बोलवलं पवार साहेबांना.
रिलायन्सच्या त्या कारखान्याच्या उद्घाटनात शरद पवारांनी प्रश्न विचारला, पवार साहेबांनी, सॉरी, तर हे ऊस कुठून आणणार? तर त्यांनी काय उत्तर, त्यावेळेस 800 रुपये भाव मिळत होता ऊसाला. तर हे रिलायन्सचा जो अधिकार होता तो संबंधित होता, त्यांनी काय उत्तर दिलं की आम्ही त्यावेळेस 1600 रुपये भाव देणार आहे. आणि त्यानंतर पवार साहेब काय बोलले नाहीत. पण त्याच्यानंतर हा कारखाना इथं आला ना, युपी मध्ये गेला रिलायन्सचा, लक्षात घ्या. त्याच्यानंतर राजू पवारांनी तिथं कारखाना टाकला. वजन कसं मापलं जातं आणि भाव काय दिला जातो त्यांच्या प्रायव्हेट कारखान्याला, त्याची माहिती घ्या. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा काय आहे की पगाराची वाढ, पगार जास्त मिळला जातो. मॅकडॉल कंपनी म्हणून एक कंपनी आहे. ही कंपनी जी आहे बाहेरची कंपनी आहे, परंतु याचा पूर्ण होल्ड पवारांचा आहे. त्या ठिकाणी कंपनीतल्या कामगारांना फक्त 15,000 रुपये पगार होता वर्षानुवर्ष. तो वाढवून मी तिथं युनियन केली, आंदोलन केलं आणि ती युनियन मोडीत काढायचं काम त्यांनी केलं. दोन्ही चर्चा घ्या सर, आणखी हा थांबा. हा हे आज बघा तुम्ही, भाजपने किती घाणेरडं राजकारण चालवलंय, दादागिरीचं राजकारण चालवलेलं आहे. म्हणजे दादागिरीचं राजकारण आहे आणि भाजपने दादागिरीचं राजकारण चालवून, दादागिरी करून त्यांच्या पक्षामध्ये लोकांना वडायचं, इतर पक्षातल्या लोकांना. त्यांचे मी काय दाखवतो बघा, त्यांचे बर का, भाजपचे गृहमंत्री काय बोलतात हे ऐका. शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी राहिलं कुठे हा देवेंद्र फडणवीसचा आवाज, आणि हे ते बोलतात कुठे गेले. आणि आज कसं तर लगेच वॉशिंग पावडर मध्ये देऊन धुतल्या तांदळागत केलं. ह्याच्यावर तर सांगा ना तुम्ही. आमच्या ताईंवर पवार साहेबांवर एकही डाग नाही. 548 लोकसभा 548 लोकसभा सदस्य आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आमच्या ताई 3 नंबरला आहेत भारत देशामध्ये. हे यांच्यात आणि हे सांगतात, एक मिनिट, आणि हे सतत सांगतात अजितदादांनी विकास केला. अहो, इथं उमेदवार खासदारकीचा आहे, तुम्ही खासदारकीवर बोला. आमची ताई 8 वेळा संसद रत्न आहे. आणि आम्हीच नाही सांगत, ही जनता सांगती. काय कहो दिल से सुप्रियात आहे फिरसे. दादागिरी वाढले म्हण. दादागिरी काय वाढले? दादागिरी बघा ना तुम्ही. ईडीची चौकशी द्यायचं, ईडीची धमकी द्यायची, ब्लॅकमेल करायचं. आमचा युवा नेता आज संघर्ष यात्रा काढत होता, रोहित दादा पवार, त्यांना सुद्धा ईडीची धमकी दिली आणि दाबादाबीचा प्रयत्न चाललाय. नाही तर काय चाललाय हा प्रयत्न. आणि राहिला प्रश्न लोकसभेत भाषण करण्याचा. भाषण करून जर प्रश्न सुटत असते तर सर्व्हिस रोडचं काम 1 वर्ष राहिलं असतं का? ज्यावेळेस आदरणीय अजितदादांनी त्यांचं नाक दाबलं, ह्या रस्त्यावरनं मोठ्या गाड्या यायच्या बंद केल्या, त्यानंतर त्यांनी रस्त्याला परवानगी दिली. ते कुणाला करावं लागलं? दादांनाच पुढाकार घेऊन करावं लागलं. राहिला प्रश्न तुमचा ब्रिजला निधी कुणी दिला हे तरी चेक करा. तिथं तुमच्या नाम फलक लावलेत, त्या नाम फलकावरती उद्घाटन कुणी केलं ही बघा. तुम्ही निधी दिलाय म्हणताय, मग निधी दिला होता तर तुम्ही भूमिपूजनाला उद्घाटनाला का आला नाही? तुम्ही दिलाच नव्हता तर कसं तुम्ही म्हणता की हे आम्हीच केलंय म्हणून? ऐका, 1 मिनिट साहेब, आता 2 मिनिटं थांबा. आताच पवार गटाच्या लोकांनी दावा केला की रोहित दादाला, युगेंद्र दादांना सुरक्षा द्या. म्हणजे खासदारांनाच आज माहिती की आमच्या मतदारसंघात जर खासदारांना जर संरक्षण मागायची जर गरज असेल तर जनतेने काय करायचं? तुमच्या धमक्यामुळे धमक्या कोण देतं? थांबा, आज 2 मिनिटं थांबा. आज सुप्रियाताईला जर असं वाटत असेल आम्ही सुरक्षित नसेल तर असं म्हणताय तुमच्यामुळे आम्ही अजित पवारांनी कधी धमक्या दिल्या नाहीत. अजित दादांनी संरक्षणच दिलं, कार्यकर्त्याला ताकद दिली. अहो, तुम्ही काय केलं? राहुल शेवाळे सारख्या कार्यकर्त्याला घरात जाऊन धमक्या दिल्या ही तरी सांगा. आणि तुम्ही सुरक्षित नाही म्हणून सांगता, सुरक्षा मागता. लाजिरवाणी गोष्ट आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता रस्त्याने कसा फिरतो? मग काम करतो मी. आप्पांच्या बी हॉटेलला लहानपणी असताना चादरी गोळा केलेल्या आहेत. मला सर्वसामान्य जनतेचे प्रश्न माहिती आहेत. हे म्हणतात ना विकास, हा विकास नाहीये, हा गन पावडर आहे. हा गन पावडर काय आहे त्याचं कारण की हा फक्त कॉन्ट्रॅक्टदारांचा आणि 2% वाल्यांचा विकास आहे. हा विकास नाहीये. जे म्हणतात ना पालखी महामार्ग केला, पालखी महामार्ग हा सगळा खोटा आहे. गावापासून 20 फूट अंतरावरून रोड जातो, पाण्याची बाटली घ्यायला मिळत नाही, हॉटेलवाल्यांना काम नाही. हा कसला विकास? कुणाचा विकास आहे? हा फक्त 2 नंबर धंदे, फक्त पैसे कमवायचे. तुम्ही पवार साहेबांच्या तुतारीची सामान्य माणूस आहे मी. माझा इस्त्रीचा धंदा आहे. मी लोकांच्या घरी जाऊन कपडे गोळा करतो.
त्यासाठी मी सर्वसामान्य माणूस जोपर्यंत बाहेर निघत नाही तोपर्यंत माझ्यासारखा माणूस बाहेर निघत नाही तोपर्यंत मी टोपी घालणार. ती टोपी घालणार असं म्हणतात. हे सगळे माझे कार्यकर्ते सगळं मत मला देणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रियाताई इंदापूरला जातात आणि भरणे मामा ज्यांनी मागच्या पंचवार्षिकला 70,000 मताचं लीड दिलं त्यांच्या तालुक्यातून, त्यांना जाऊन म्हणतात हे तुझा उद्या करेक्ट कार्यक्रम करीन म्हणून. वा, म्हणजे ज्यांनी 70,000चं लीड दिलं तुमच्यासाठी काम केलं त्याचा करेक्ट कार्यक्रम. मग हिथं येऊन बारामतीत तुम्ही का म्हणत नाही अजितदादा तुझा करेक्ट कार्यक्रम करीन म्हणून? तुम्ही पार येवल्याला जाताय, तुम्ही धनंजय मुंडेच्या मतदारसंघात जाताय, तिकडे अमोल कोल्हे आता इकडे आले तो भाग सोडून द्या, पण तुम्ही अमोल कोल्हेच्या मतदारसंघात जाऊन तिथं म्हणताय तुझा करेक्ट कार्यक्रम करीन. मग करेक्ट कार्यक्रम करायचं तर इथं करा ना. काल आता इथं महागाईची चर्चा होते, या ताई मंडळी या ठिकाणी आहेत. अहो अजितदादा परवा सांगत होते दाबा बटन कमळाताईचं, लय तुम्हाला कौतुक वाटतंय, दाबा बटन कमळाबाईचं. कशासाठी? गॅस. हा, कसं कसं वाटतंय आता? गारगार वाटते, महागाई वाढली, सिलेंडर वाढला, आमकं वाढलं, दाबा बटन आणि एकत्र बसायचं. या सगळ्या बारामती लोकसभा मतदारसंघातला राजकीय खेळखोंडोबा यांनी निर्माण जो केलेला आहे. विजय शिवतारे तू कसा निवडून येतो, काल म्हणायचं दत्ता भरणे तू कसा निवडून येतो, राहुल कुलालना जाऊन सांगायचं तुला असा डाव टाकीन तर 12 पिढ्या तुझ्या याद राखतील. म्हणजे हे दादागिरीचं राजकारण करायचं. हे म्हणतात आम्हाला संरक्षण द्या. कालपर्यंत मतं घेताना चालत होतं, त्यावेळेस दादागिरी चालत होती, तुझं पाणी बंद करीन, तुझं आमकं करीन. त्यावेळेस ह्यांना गोड वाटत होतं नाही का, मतं मिळत होती ना. 15 वर्षात ह्यांना सुचलं नाही, आता सगळं सुचायला लागले. मला एकच विषय सांगायचा आहे की 8 दिवस झालं यांच्या घरातली मुलं बारामतीत प्रचारानिमित्त फिरायला लागली, तर हे पोलीस प्रोटेक्शन मागतायत की आमच्यावर दडपशाही होते, दादागिरी होते. आणि दडपशाही दादागिरी इथं काय चालली तुम्ही आता बघितली असेल. ह्यांच्या विरोधात जर कोण बोलायला लागलं, पवार कुटुंब ही कुठला स्पेसिफिक पवार नाही, यांच्या विरोधात जरी कोण बोलायला लागलं तरी अशा पद्धतीने अंगावर येतात. इतकी दादागिरी यांची बारामती तालुक्यात आहे. आणि 70,000 कोटीचं हे बोलतायत ना, 70,000 कोटीचा पाजर ह्या सगळ्यांनी त्या धरणातलं पाणी पिलेलं आहे. त्याच्यामुळे हे आणि हे काही वेगळे नाहीयेत. 2019च्या निवडणुकीला सुप्रियाताई बारामतीच्या लीड मधूनच निवडून आलेल्या आहेत आणि अजितदादांमुळे ते लीड मिळालेले आणि त्या खासदार झालेल्या आहेत. आज 1 लाख हे लोक जे म्हणतात ना की ह्यांनी विकास केला आणि रस्ता केला, या रस्त्याचे पैसे साहेब अजून मिळालेले नाहीत. मी स्वतः लाभार्थी आहे, माझ्या क्षेत्राचा दिलेला नाही. दुसरी गोष्ट ही ऊसाच्या भावाचं सांगतात. ऊसाला देशात सर्वाधिक भाव जर कोणी दिला असेल तर तो बहुजन समाज पार्टी आणि बहन मायावतीजीने 64. भाजप हे फक्त गाजर दाखवणार आहे, कारण की भाजपने आतापर्यंत प्रत्येक चौकात गाजराच्या पाट्या ठेवलेल्या आहेत. 2014 साली इथे धनगर समाजाचं आंदोलन चालू होतं, तिथे देवेंद्र फडणवीस आले, गाजर दाखवलं, धनगर समाजाच्या जीवावर सत्तेत बसले आणि महिले म्हणले की पहिल्या कॅबिनेटला देतो. नरेंद्र मोदींचं काय तेच गाजर दाखवायचं. युवकांना 2 कोटी लोकांना रोजगार देतो. पेट्रोल डिझेल दरवाढ भरपूर केली, गॅस दरवाढ, त्या स्मृती इराणी तर मॅडम तर टाकी बसायच्या आणि आंदोलन करायच्या. 400 फक्त 20 झालता, आता 1100च्या वर गेला. त्याचं काय केलं? 2014च्या आरक्षण लढ्यात आम्ही सहभागी होतो. 14 गुन्हे दाखल आमच्यावर 2014 पासून होते. त्यावर आम्ही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आरक्षणाचं द्यायचे तेव्हा द्या, कारण आमचे तरुण पोरांची आयुष्य बर्बाद होत होती. त्यासाठी आम्ही देवेंद्र फडणवीसांना 2 वेळा पत्रव्यवहार केला. त्या माणसाने एकदाही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आदरणीय 2019 साली आदरणीय उद्धव साहेब ठाकरे आले, त्यावेळी 7 केसेस त्यातल्या नील झाल्या आणि लॉकडाऊनच्या कारणामुळे त्या आमच्या अडल्या. आता 10 दिवसापूर्वी आमच्यावरच्या त्या केसेस संपूर्ण नील झाल्या. आम्हाला सांगण्याचं एकच आहे की आरक्षणाच्या मुद्द्यावर हा फडणवीस सत्तेत येतो, 15 दिवसात आरक्षण देतो असा शब्द देऊन सगळ्या समाजाची फसवणूक करतो आणि तिथल्या तरुणांकडेही लक्ष देत नाही. आता यशवंतराव होळकर यांच्या नावाने निधी दिला जाणार आहे म्हणून सांगितलं की धनगर समाजाला निधी दिला जाईल. त्या महामंडळ स्थापनाचा विषय होता, त्यात 1 रुपया ही आतापर्यंत मदत मिळालेली नाही. दुसरी गोष्ट, इथं म्हणतात ना वाण नाही पण गुण लागतो. अजित पवारांनी इथं नमो रोजगार मेळावा घेतला होता हजारोच्या संख्येने, त्याची खूप मोठी पब्लिसिटी करण्यात आली. पण माहिती अधिकारात असं लक्षात आलं की त्यातल्या आलेल्या कंपन्या यातल्या निम्म्यापेक्षा कंपन्यांचे जीएसटी नंबर नाहीत. मग ह्या सगळ्या खोट्या कंपन्या होत्या. म्हणजे तुम्ही इथल्याच लोकांना उल्लू बनवता आणि कॉन्ट्रॅक्ट बेसवर पोरांना कामाला लावता डिग्री घेतलेल्या. हे 7वी नापास प्रधानमंत्र्याचे हे स्वप्न आहेत या देशासाठी. हे बारामतीकरांचे सगळे मुद्दे समोर आलेले आहेत, सोबतच ग्रामीण भागातले. आता मतदान होणार आहे. आता मतदान होणार आहे.
मतदानानंतर कोण खासदार होईल हा भाग निराळा आहे, पण सगळ्यात शेवटी 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 सर्वांना एकच प्रश्न विचारतो, तुमचे सगळे मुद्दे ऐकलेले आहेत, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं मुद्दे मांडलेले आहेत, पण हे मांडल्यानंतर आता मतदान करणार आहोत. बारामती या लोकसभा मधले सगळे इंदापूर असेल, दौंड असेल, मुळशा या सगळ्या परिसरातले मतदान करतील. मतदान केल्यानंतर जो कोणी खासदार निवडून येईल त्यांनी काय करणं अपेक्षित आहे असा एक सगळ्यांना कॉमन एक प्रश्न विचारतो, त्याची उत्तरं घेऊया आणि या कार्यक्रमाचा समारोप करूयात. मी एकेकाला विचारतो, तुमच्यापैकी कोण बोलणार आहे? तुमच्या सगळ्यांना म्हणजे खासदारांनी काय करावं? सुनेत्रा वहिनींनी 20 सालापूर्वी इन्व्हायरमेंट. माझा प्रश्न थेट आहे, जो कोणी खासदार निवडून येईल त्यांनी या लोकसभा मतदारसंघाच्या कामाबाबत काय करावं, कोणती कामं करावी, जेणेकरून बारामती शहराचा जसा विकास झालाय तसं पूर्ण लोकसभेचा विकास होईल असं तुम्हाला वाटतं? ते महाराष्ट्राच्या जनतेला ऐकायचंय. सांगा. मी बारामती मॉडेल जसं बनवलंय तसं बारामती लोकसभा मॉडेल बनवायचं स्वप्न सुनेत्रा वहिनींचं आहे. ते बारामती मॉडेल कोणी बनवलं? अजितदादाने वहिनी. बरं, बनवलं कोणी? अजितदादाने बनवले, पण आता वहिनी आल्यावरती बनवते. बरं, काय करावं म्हणजे दादांनी तर 90% काम केलेलेच आहे. 20 वहिनींनी तर अगोदर फोरमच्या माध्यमातून बरेचसे कामं केलेली. आज टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून वहिनींनी 5,000 महिलांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. आज एक महिला 30 ते 40,000 रुपये महिन्याला कमवतात. आता कोणीतरी काय करावं? इथून मागे जो विकास दादांनी केला तळागाळापर्यंत तोच विकास असा अत्यंत पारपर्यंत ठेवा. काय करावं? येणारा खासदार आमच्या सुनेत्रा वहिनी यांनी महाराष्ट्राचा आवाज संसदेत वाढवावा आणि आमचा जो विकासाचं मॉडेल आहे बारामतीचं ते त्यांनी प्रत्येक आपला बारामती लोकसभा मतदारसंघ आहेत म्हणजे आता खूप जणांनी मुद्दे मांडले. आम्ही जरी नवीन असलो किंवा आता आमच्यापेक्षा खूप मोठी वयस्कर लोक इथं होती, पण दुष्काळी भाग असेल म्हणजे दुष्काळी भाग सुपा असेल यासारख्या ठिकाणी मी पण प्रचार केलेला आहे. आम्ही प्रचारासाठी फिरत होतो, तर जिथे जाईल तिथे आम्हाला फक्त एकच सांगितलं जातं की वहिनी येणार आणि वहिनी येणार आहेत. काय करणार विकास बारामतीतील काय माहितीये का, जो सर्वसामान्य माणसातला खासदार लोकसभेत जात नाही तोपर्यंत सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत. काय करणार म्हणजे इथे धनगर बहुल मतदारसंघ हा आहे. आजपर्यंत कोणत्याही खासदाराने हा प्रश्न सोडवलेला नाही. कुठल्याही खासदारांनी इथं प्रश्न सोडवलेला नाही. माननीय आजच्या खासदार ज्या आहेत त्या सुद्धा इथं सरकार असताना मात्र घटनादुरुस्ती करत नाहीत, परंतु संसदेत मात्र प्रश्न फक्त विचारतात की मोदी सरकारने काय केलं. पण ज्यावेळेस त्यांच्या बरोबर पण जाऊन बसायची वेळ येते त्यावेळेस प्रश्नामध्ये हा चेंडू तिकडे आणि तो चेंडू इकडे फिरवला जातो. परंतु आजपर्यंत धनगर समाजाला मात्र न्याय कुठलंही सरकार देऊ शकलेलं नाहीये. बारामतीकरांचे, बारामती लोकसभा अंतर्गत आलेल्या सगळ्या मतदारांचे, नेत्यांचे मी आभार मानतो आणि आता बारामतीच्या या आवाज महाराष्ट्राचा शो मध्ये इथंच थांबतोय, कारण बारामतीकरांनी जे जे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यांचा विचार मतदार करतील आणि त्या आधारावर त्यांचा जो मतदानाचा कौल आहे तो देतील. पण या सगळ्या मुद्द्यांचा विचार जे कोणी निवडून येतील त्यांनी करावा अशी आग्रही विनंती सुद्धा बारामतीकर आणि वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते नेत्यांनी केलेला आहे. त्याचा विचार जरूर करावा इतकेच एक अपेक्षा इथल्या मतदारांची आहे. आज बारामतीमध्ये आपण इथंच थांबूयात. उद्या आणखी दुसऱ्या जिल्ह्याचा आढावा घेऊयात. तुम्ही पाहत राहा साम टीव्ही, आवाज महाराष्ट्रात.